उपेंद्र, अरे कशी आहे आता तब्येत गार्गीची? गार्गीची तब्येत ठीक आहे. आता तब्येत बिघडण्याची वेळ आमच्यावर आली आहे. असं का बोलतोयस बाबा? अरे तोंडाला काळं फासलं या पोरीनं. तर डॉक्टरांच्या प्रश्नांना उत्तर देता देता नाकी नवली आहेत आमच्या. काय 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 झालं काय? काय झालं? हा. तो डॉक्टर विचारतो या पोरीचा नवरा कोण? काय सांगायचं? हा, काय सांगायचं आम्ही यांना? त्या फालतू माणसाच्या नादाला लागून ही अशी अवस्था झाली हे सांगायचं आम्ही? अख्ख्या गायकवाडांच्या घराण्याची प्रतिष्ठा धुळीला मिळवली या पोरीनं. अरे उपेंद्र, परिस्थिती काय आहे? तू बोलतोयस काय मला सांग? नुसतं बोलतोय आम्ही ना, नुसतंच बोलतोय. असं वाटतं त्या सिद्धार्थच्या नरडीचा खोट घ्यावा. अरे माझ्या बहिणीला नादी लावतोय हा माणूस. माझ्या बहिणीला, अरे माझ्या बहिणीला नादी लावतो आणि रास रोज पण फिरतोय आणि भोगावं लागतंय माझ्या बहिणीला. हे बघ हे बघ, जे काय झालं ना ते घडून गेलंय आता. हा, आता या अशा परिस्थितीत गार्गीच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला हवंय ते आपल्याला. कोण नाहीये अण्णा तिच्या पाठीशी? कोण नाहीये सांगा ना. अहो तिच्याबद्दल काहीतरी वाटतंय म्हणून एवढ्या पोटतिडकीनं आम्ही बोलतोय ना. अहो सख्खी बहीण आहे आमची, सख्खी बहीण. एका चुकीचे परिणाम भोगायला लागतायत ना तिला. लागतायत ना. आहे तुमच्याकडे काही उत्तर आहेच? म्हणा आता हरिओम हरिओम म्हणा. या सगळ्या प्रकरणामागे उत्तमरावाचाच हात असणार याची कल्पना होतीच आम्हाला. शेवटी लांडग्याची जात ती, पण त्याच्या गळ्यात गळा घालून वावरणारे घरातलेच लोक होते. त्याचं काय? आत्या, अहो माझ्यावर विश्वास ठेवा. यांनीच मला तिथं फसवून नेलं होतं आणि जेव्हा मला हे सगळं कळलं तेव्हा मला एका खोलीत डांबून ठेवलं. मी तिथून यायचा खूप प्रयत्न केला पण तरी शेवटी उशीरच झाला. जे घडायचं होतं ते घडून गेलं. आपल्या हातात थोडंच होतं, पण या सगळ्यात 2 निरपराध लोकांचा बळी गेला. अपराधाला याची शिक्षा व्हायलाच हवी. आत्या, यापुढे तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे. आता जे काही करायचंय ते तुलाच करायचंय. या सगळ्यात तुझी साक्ष जास्त महत्वाची. कुणाची साक्ष? माझ्या परवानगीशिवाय माझी बायको या घरातनं बाहेर पाऊल ठेवणार नाही, सांगून ठेवतो. आलं का ध्यानात? अरे सौदामिनी गायकवाड म्हणतात आम्हाला. इतका वरचा आवाज ऐकायची सवय नाही. एक बाई असून राजकारणात एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचलोत आम्ही. अरे असे कित्येक उत्तमराव देशोधडीला लावलेत. निवडणुकीच्या काळापासून तुमची सगळी नाटकं सहन करतोय. आज तर तू हद्द पार केलीस. पण म्हणून एकदम हे असं मारायचं? वहिनी, एक शब्द बोलू नकोस. हे सगळे तुझ्या लाडाचे परिणाम आहेत. एका दिवसात सगळ्यांना जागेवर आणू शकतो आम्ही. आम्हालाच ते करायचं नाहीये. वय खरं आहे अक्का तुमचं. समजे आमची चूक झाली म्हणा. दादा, आर्थिक नुकसान आम्ही सहन करू शकतो, पण घरातला एक माणूस हाताबाहेर गेला याचं दुःख जास्त होतं. अरे अजित, त्यो तुम्ही सापाची अवलाद आहे, सापाची. त्याला किती बी दूध पाजा, डंग मारणार म्हणजे मारणारच. मी हात जोडून विनंती करते तुम्हासनी, अजितला एक संधी द्या. पयाक एक डाव माफ करा अजितला आणि त्याच्या चुका तुमच्या पदरात घ्या. कारखाना पुन्हा उभा करण्याची समधी जबाबदारी म्या घेतो. म्या
आणि त्या 10 कोटीतला एक पैका बी मला देऊ नका बघा. बघितलं सजित, तुझ्या पापावर पडदा टाकण्यासाठी घरातल्यांच्या माना कशा खाली गेले आहेत ते. अरे आपलं घर काय, प्रतिष्ठा काय, आपलं वागणं काय याचा तरी विचार करायचास. तो उत्तमराव तुला असे कितीसे पैसे देणार होता ज्याच्या बदल्यात तू या घराची अब्रुवेशीला टांगायला निघाला होतास. अरे बोल काहीतरी. मूग गिळून गप का बसलास? काहीतरी बोल. अहो आता तरी बोला, अजूनही वेळ गेलेली नाहीये. आता खरंच माझ्या हातनं लयदा चुका झाल्या. असं मी वागायला नका होतं. तर एक वार मला माफ करा. शपथ घेऊन सांगतो, मी पुन्हा असं नाही करणार. अजित, ए लेकरा, हे बघ, आत्याच्या पायावर डोसकं ठेवू आणि माफी माग. आणि हितनं मोर आत्याच्या छत्रछायाखालीच राहायचं बजावून ठेवतो तुला. पण पाया पडत. त्या मी आणि त्या उत्तमराव विरुद्ध साक्ष द्यायला तयार आहोत. पोलिसांसमोर साळसूदपणे कानावर हात ठेव आणि उत्तमरावाचं नाव सांगून टाक. पुढचं सगळं आम्ही बघून घेतो. हॅलो. हॅलो अंजली, नयन बोलते. हां बोल. अगं एक वाईट बातमी आहे. गार्गीचा तोल जाऊन गार्गी पोटावर पडली. काय? कशी आहे आता ती? अजून शुद्धीवर नाही आली आहे, पण बाळ नाही वाचलं तिचं. मिसकॅरेज झालंय. डॉक्टर काय म्हणतात? हे सगळं त्याच्यामुळेच झालंय. तो कोण? नाही, मला जास्त बोलायचं नाहीये या विषयावर. गार्गी मला फोनवर बोलली तेव्हा खूप डिस्टर्ब होती. काय बोलतेस तू? अगं कोणाचा फोन आला होता? गार्गी दिल्लीला गेली होती, तिचा फोन येणं कसं शक्य? काय बोलतेस काय तू अंजली? हे बघ, मला जास्त खोलात शिरायचं नाहीये. जे झालं ते वाईटच झालं. त्यात या निष्पाप बाळाचा असा जीव जायला नको होता. मी येते तिला भेटायला. जो काही सोक्षमोक्ष लावायचा तो आम्हाला लावायलाच हवा. अंजली एक मिनिट, तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. कसला सोक्षमोक्ष? काय ते स्पष्टपणे सांग ना. नयन, मी तुझ्यापासून काही लपवत नाहीये, पण सगळ्याच गोष्टी फोनवर नाही बोलतायत. मी भेटीन तेव्हा बोलते तुझ्याशी. ठीक आहे, येते मी. देवा, गार्गीला मी सगळं कसं सांगणार आहे? हे सगळं मी तिला सांगण्याआधी कोणाला तरी घरून पाठव बाबा. तुम्हाला मागच्या वेळेसच सांगितलेलं, त्या उत्तमरावाला ना ठेचायला हवा. माझलाय साला. हा, निघताना फोन करा, ठेवतो आम्ही. कोणाला ठेचताय? कोण माजलंय? काय झालंय? काय सांगणार आहात का आम्हाला? तुम्हाला सांगून काही फायदा होणार आहे? नाही, फायदा जरी होणार नसला तरी तुझ्या मनावरचा ताण हलका होईल. खूप अस्वस्थ दिसतोय तू. काय झालं सांग बघू. आपल्या या गावाकडचा खेळण्याचा कारखाना आहे ना, हा,
त्या उत्तमरावांनी त्याला आग लावली. काय काय सांगतोस का तू? कधी झालं हे? परवा भाऊजी असंच होणार. जोपर्यंत ही अपशकुनी मुलगी आपल्या घरात आहे ना तोपर्यंत हे असंच होत राहणार. अगं आदिती, काय बोलतेस काय तू हे? अण्णा तुम्ही जे ऐकलं तेच बोलते मी आणि मी बरोबर बोलतेय. अनुपमा आपल्या घरात आल्यापासून नको नको ते घडतंय. एकतर आल्या आल्या ती पांढऱ्या पायाची मुलगी माझ्या बहिणीचा जीव घेऊन गेली. त्याच्यानंतर महेंद्रचा ऍक्सिडेंट, मग गार्गीचा मिसकॅरेज आणि आता हे फॅक्टरीमध्ये आग. मी सांगते अण्णा ऐका माझं. अनुपमा पांढऱ्या पायाची आहे हो. तिला घरातून हात लावून टाका आणखीन काही मोठं होण्याच्या आधी प्लीज. अण्णा ऐका माझं. हरिओम हरिओम हरिओम. हा नमस्कार. असं होय? नाही नाही बरोबर आहे तुमचं. होय पर एकडाव येऊन गेला असता तर बरं झालं असतं. नाही नाही ते बी बरोबर आहे म्हणा. बर देतो की पाठवून देतो 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 पाठवून देतो. बरं बरं नमस्कार नमस्कार. अनु ए अनु. काय आबा? तुझ्या सासूबाईंचा फोन होता. त्या म्हणल्या गाडी पाठवून देते अनुला कारखान्यावर पाठवा, तिकडनं आम्ही मुंबईला जातो म्हणून. पण त्या तर इथे येणार होत्या ना? येणार होत्या पण त्यांचं काम निघालं काहीतरी. ते कामगारांची नुकसान भरपाई करून द्यायची आहे त्याच्याकरता. अनु जरा आतमध्ये चल की. अहो जरा आतमध्ये नव्ह, तिला लवकर जायचंय तेव्हा सगळी तयारी करून टाका. असं आता अचानक हे आणि आई पण बाहेर गेलेत की. होय माहितीये की आम्हाला. म्हणजे आम्ही त्यांना म्हणलो होतो आम्ही जाऊन आणतो. तीनची हाऊस लय भारी. बर्फी आणायला गेल्या त्यांच्या करता बर्फी. जणू काय ही 10 वर्ष येणारच नव्हती. नमस्कार बाबा. नमस्कार बाबा नमस्कार. अनुदान निघायचं का? हा तुम्ही थांबा. चला तुम्ही तयारी करा. आबा मी आईला भेटल्याशिवाय. अहो हे आई आली की भेटान जावा, पण तयारी तर कराल का नाही? चल बाई बरंच सामान आवरायचं आणि मला पुरणपोळ्या व्हायच्या आहेत माझ्या अजून. चल लवकर चल. आणि यासनी चहा पाठवून दे. हा कसं वाटतंय? नाही म्हणजे घरी आल्यावर बरं वाटतंय की अजूनच डिप्रेशन आलंय? अतिथी काय बोलतेस तू वेड्यासारखं? स्वतःच्या घरी आल्यावर कोणाला डिप्रेशन येईल का? या घरात कुणालाही येऊ शकतं डिप्रेशन. हा? नाही बैस बैस बैस. पण आदिती, या विषयावर बोललंच पाहिजे का? अण्णा, महेंद्र माझा नवरा आहे. निदान त्याच्याशी तरी मन मोकळं करून बोलू द्या ना. हरिओम हरिओम हरिओम. तुला कसं वाटतंय आता? ना खरं सांगू का, ह्या दुखण्यामुळे ना आता मी त्या प्रोजेक्टमध्ये काही लक्ष घालू शकणार नाही ना, याचं जास्त दुःख आहे मला. कमाल करतोस तू महेंद्र. म्हणजे मी तुझ्या वयाचं असताना असं म्हटलं असतं तर गोष्ट वेगळी होती. पण आता जमाना बदललाय. काय ते तुमचे मोबाईल फोन्स, त्यानंतर कॉम्प्युटर, इंटरनेट. अरे तू घर बसल्या वाटेल ती प्रोजेक्ट करू शकतोस. अण्णा, मला या शारीरिक दुखण्याचं दुःख नाही आहे, पण आता जे मला सतत पडून राहावं लागेल ना, त्याच्यामुळे खरं म्हणजे मी आधीच वैतागलोय. सावकाश सावकाश सावकाश. होशील होशील, लवकर बरा होशील. हा अरे हो, महत्वाचं जे सांगायला आलो तो तेच विसरलो. काय? अरे सौदामिनी आणि अनु निघाले. होय? हो. आई येते, बरं झालं. हो हो ना. गार्गीचं मिसकॅरेज झालं. हे हे चांगलं का वाईट काही कळतच नाही. खरं तर मला आनंद व्हायला हवा, कारण हीच ती बाई जिनं माझा संसार उद्ध्वस्त केला. सिद्धार्थ तिच्यापासून दूर गेला म्हणून तिला दुःख झालंय, पण इतके दिवस हेच दुःख घेऊन मी जगत होते. जाऊ दे, मला आता हे विसरायलाच पाहिजे.
मी खूप त्रास दिलाय तिला, पदोपदी तिचा अपमान केला, वेळप्रसंगी तिच्यावर हातही टाकला. पण गार्गी कधीच चुकीची रिॲक्ट झाली नाही. सगळ्या जगाचा विरोध पत्करून तिनं हा मूल वाढवायचा निर्णय घेतला होता. आई, काय पिऊ? आई, मला अण्णा आजोबांची खूप आठवण येते ग. प्लीज आपण जाऊया ना तिकडे. प्लीज आई, तू मला नेशील ना तिकडे? हॅलो. हॅलो. हा, मी अण्णा बोलतोय. बेटा, अगं कशी आहे गार्गी आता? तशी ठीक आहे, पण पण अजूनही ग्लानीतच आहे. खरं तर मी तिथे गार्गी जवळ असायला हवा होता. अण्णा, वाईट वाटून घेऊ नका, पण आता घरी कोणीतरी असणं, म्हणजे महेंद्र भाऊजींजवळ कोणीतरी असणं फार महत्वाचं आहे. आदिती तरी एकटी काय काय आणि कुठे कुठे पाहणार आहे. तुम्ही नका काळजी करू, मी आहे गार्गीजवळ. हो, तेही खरंच आहे म्हणा. पण मग काही लागलं तर कळव मला. हा, मी वाट बघतोय तुझ्या फोनची. मी नक्की कळवेन. ठेवते फोन. पेशंट शुद्धीवर आलाय. गार्गी, गार्गी, कसं वाटतंय ग? दुखत. थांब, मी डॉक्टरांना बोलवते. थांब. कुठे आहात आपण? हो, अगं तुला जरा बरं वाटत नाहीये ना, म्हणून तुला हॉस्पिटलमध्ये आणलंय. काय झालंय मला? नाही नाही, तुला काही नाही ग झालं. जरा बरं वाटत नव्हतं ना, म्हणून ऍडमिट केलं. तू थांब, मी पटकन डॉक्टरना घेऊन येते. थांब. गार्गी, का होय मी? हा, माझ्या पोटात का दुखतंय? हे बघ, आता उगाच उगाच जास्त विचार करू नकोस. तुला बरं नाहीये ना? वहिनी बोल, काय झालंय? हा दुखतंय, बोल वहिनी. अगं गार्गी, तुझं बाळ काय?